महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच आहे असं सांगितलंय संदीप देशपांडे यांनी। माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतो आहे असं संदीप देशपांडे म्हणाले। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठल्याही वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका। संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप केले गेले, त्यांची नाराजी त्यांच्या दृष्टिकोनातून आहे। कार्यकर्त्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे। आमच्या वाट्याच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरता आमची तयारी आम्ही केलेली आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो आहोत असं संदीप देशपांडे म्हणाले। संतोष धुरी जेव्हा बाहेर पडले, भाजपत त्यांनी प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संदीपचा उल्लेख केलेला होता आणि आम्हाला कसं बाजूला टाकलं गेलेलं आहे मला आणि संदीपला ते सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। त्या पार्श्वभूमीवर ज्या चर्चा सुरू झाल्या त्यावर संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण। कुठलाही विषय नाही, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे। माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे, त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये। त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे, तो त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो। जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे, पण तसं काही नसतं। हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो। त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही, ही चर्चा मी करणार नाही। त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल। आज मला ते चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतलाय। असं आहे की जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे, आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही। आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत 52 जागा, त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या याचा प्रयत्न करणं माझं काम आहे शहर अध्यक्ष म्हणून। आणि माझ्यामध्ये सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्या चर्चा बाजूला सारून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे। जो युतीचा उमेदवार आहे, जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचा विचार करावा। या वायफळ चर्चेत कोणीही पडू नये। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांकरता 15 जानेवारी 2026ला मतदान प्रक्रिया होणार आहे। त्यापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुतीचे तब्बल 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली, त्याला जयंत पाटलांनी उत्तर दिलं। यावेळी तर तुम्ही कमालच केली। सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिर्ची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत, 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत। बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत। सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागं घेतो, असं नाही झालं। पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही। अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा खिंडार पडलाय। इथं तर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी गेलेले नाहीत, तर केवळ अंबरनाथच्या विकासाकरता भाजपसोबत येत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा अधिकृत सोहळा पार पडणार आहे। नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले।
सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी सर्वच्या सर्व पदाधिकारी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले. सर्व काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आमच्याबरोबर सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत तर त्या भागातील असणारे लोक आहेत जे असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे तिथली असणारी विकास कामं ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्याबरोबर आलेले आहेत. लोकांच्या दलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना असं की सप्पा साहेबांना काहीतरी डिसाईड केलं गेलं आणि त्यांनी आमचं कुठल्याही कारणाला नोटीस न बजावता कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला निलंबित केलं. मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विचार शहराचा केलेला आहे पार्टी लेवल हा होता पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली.